ठाम नाथबाबा आहेत आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोबार आहेत. थोडं उलट्या फिरा. शरीरात जसे पंच प्राण आहेत, पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहेत, तसे वारकरी संप्रदायाचे संत हे संप्रदायाचा प्राण आहे. शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही, पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही, तसं कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. तुमचं चांगलं व्हावं हे फक्त दोघांना वाटतं, एक आई वडील आणि दोन संत. तुमचं वाटोला व्हावं हे भाऊबंधांना वाटतं. तुमचा सुपडा साफ व्हावा हे पाहुण्याला वाटतं. आणि तुमच्या इस्टेटीला गिराईक लागावं हे जीवलग मित्राला वाटतं. कुणाला वाटत नाही तुमचं चांगलं व्हावं. एकच वाक्य आहे, तुमचं हित व्हावं हे फक्त संतांना वाटतं आणि तुमचं चांगलं व्हावं हे फक्त आई वडिलांना वाटतं. म्हणून 16 अध्याय सरळ म्हणतोय, हितापासून काढिती आणि हित देवनी वाढविती. म्हणून एक ओवी समजून पुढे जातो. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. हे 12व्या अध्यायाचं म्हणणं आहे. पण 10व्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे. 10वा अध्याय असं म्हणतो, संपत्ती आली तर दया येणार नाही, आणि दया जर आली संपत्ती येणार नाही, आणि दोन्ही जर आलेच तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही. असं घडत नाही. पैसा आला माणसं माणसात राहत नाही. परत नीट ऐका, परत ऐका. संपत्ती आली की दया येत नाही, दया आली की संपत्ती येत नाही, आणि दोन्ही जर आलेच तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही. 2 ओव्या फिट करायच्या. देव बोंबलत हिंडणाऱ्याला भेटत नाही, देव बायका पोरं सोडून हिंडणाऱ्याला तर खानदानीच भेटत नाही. नाही, एक वाक्य सांगतो, पटलं तर बघा. कर्म हाच देव. परत नीट ऐका. चांगलं वागा हा देव आहे. कोणत्या देवाने तुम्हाला सांगितलं नाही मोकार गण लावा? कोणत्या देवाने तुम्हाला सांगितलं नाही बायका पोरं सोडून बोंबलत हिंडा? कोणत्या देवाने तुम्हाला सांगितलं नाही? तुम्हाला एकच सांगितलंय, चांगलं वागा, नीतीनं जगा, आईची गायची काळ्या आईची सेवा करा, आणि शरीर एकदाच मिळणारे वापर चांगला करा. काय सांगितलं तुम्हाला देवाने? सांगितलं कर्ज काढून देवाला हिंडा, करा उपवास. सांगितलं नाही देवाने. देवाने फक्त चांगलं वागायला सांगितलं, चांगलं वागायला सांगितलंय. म्हणून 3 ओव्या फिट करतो आणि पुढे सरकवतो. आता इकडे यायचं कमी करा बरं. साईडला मध्ये विक्षेप करू नका. आता पटकन बसा. विठाल तुम्ही साईडला उभे राहणारे खाली बसले तरी चालतील, लांब जाऊन बसले तरी चालतील. हे साईडला जेव्हा येत ना, तुम्ही तिकडे काठाड्यावर जाऊन बसले तरी चालतील, आणि इकडे पुढे येऊन बसले तरी चालते. त्याला 2 पर्याय. तिकडे निवांत ग्राउंड मोकळाय नाही तर मग पुढे जागा आहे. विठाला